हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल AC नॉन AC मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल. लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल. आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल. बाबासाहेब फक्त जय भीम म्हणून चालत नाही, जय भीमचा अर्थ कळायला पाहिजे. जय भीम म्हणण्याची हिंमत तेव्हाच येते जेव्हा किंमत जपवण्याची तयारी असते. संविधानानं तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला बळ दिलं आणि या देशाचा अंतिम मालक केलं. मी कायम सांगत आलेलो आहे की हा देश कुठल्या नरेंद्र मोदीचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा सुद्धा नाही, हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही. हा देश तुमचा आणि माझा. आणि पण कोणाच्या चरणी आपले राज्यघटना अर्पण करायची. हा माणूस आमच्या देशामध्ये जन्माला कारण आम्हाला नवा जन्म दिला. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. आजच्या अत्यंत आश्वासक अशा कार्यक्रमासाठी विद्यापीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर, मला फार छान वाटतंय कारण हा कार्यक्रम बुद्ध विहारामध्ये आहे. बापूदादा कर्डके म्हणतात की काल पाहिला आम्ही बुद्धाच्या दारामध्ये. बाबासाहेबांना बुद्धाच्या दारामध्ये पाहिलं आणि बुद्धाच्या दारामध्येच या प्रकारचा कार्यक्रम होतोय, बुद्ध विहारामध्ये कार्यक्रम होतोय. मला असं वाटतं की या देशामध्ये आणि जगभरामध्ये कितीही युद्ध झाली तरी अंतिमतः एकच असणार आहे आणि ते म्हणजे बुद्ध. हे लक्षात घ्या की जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा गोंधळलेल्या अर्जुनाला भगवान असं म्हणाले, तू काळजी करू नकोस, तू आणखी युद्ध कर आणि मला शरण ये. इकडे मात्र जेव्हा युद्ध सुरू झालं तर या भगवानाने सांगितलं, तू काळजी करू नकोस, स्वतःला शरण जा आणि युद्ध करू नकोस. गौतम बुद्धांमध्ये आणि अन्य भगवानांमध्ये हा फरक आहे. आचार्य रजनीश असं म्हणतात की बाकीचे देव शोधायला तुम्हाला मंदिरात जावं लागतं, धर्मस्थळी जावं लागतं, पुराणामध्ये जावं लागतं, पण हा असा एकमेव भगवान आहे जो तुम्हाला रस्त्यावर चौकामध्ये भेटू शकतो, तो भगवान बोलतो. आणि मला खूप छान वाटतंय की धम्मदीप संस्थेच्या वतीने या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा धम्मदीप कालदर्शिकेचं प्रकाशन झालं असं मी पुन्हा जाहीर करतो. ॲडव्होकेट अविनाश थोरात हे माझे जुने मित्र आहेत आणि त्यांनी मला विनंती केली की तुम्हाला शहापूरला यायचं. अलीकडे शहा म्हणते की भीती वाटते, पण हे वेगळं शहापूर आहे. त्याचा इतिहास वेगळा आहे, त्याची लेगसी वेगळी आहे, वारसा वेगळा आहे. पण अविनाश थोरात हे असे गृहस्थ आहेत की ते माझ्या जवळचे मित्र असल्यामुळे त्यांची विनंती ही विनंती नसते, तो आदेश असतो. मी ते लगेच मान्य केले, पण ते हुशार आहे, राजकारणामध्ये आहे. तर ते मला म्हटले, आपल्यासाठी काळजी करू नका, तुम्हाला पुण्याहून फक्त 2 तास लागतील. आणि आज मला कळलं की किती तास लागतात. पण ते मला माझी मानसिक तयारी करण्यासाठी मला इथेच जायचं असं समजून मी आलो. आणि तुम्हाला सगळ्यांचे प्रसन्न चेहरे बघून मला फार छान वाटतंय. तर म्हणजे संविधान गौरव दिनाच्या निमित्तानं या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि मुळामध्ये त्या प्रकारची मांडणी इथे केली आहे, बुद्ध विहार आहे, अभ्यासिका आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की नवं जग घडवण्याचा, नवी मुलं घडवण्याचा, त्याच्या स्वप्नांना बळ देण्याचा खरा प्रयत्न आपण सगळेजण करत आहात, हे अत्यंत महत्वाचं. मला असं वाटतं की खरा बुद्ध कोणाला कळला असेल तर तो तुम्हा लोकांना कळले. खरे बाबासाहेब कोणाला कळले असते तर ते तुम्हा लोकांना कळलेले आहे. कारण बाबासाहेब फक्त जय भीम म्हणून चालत नाही, जय भीमचा अर्थ कळायला पाहिजे, जय भीमचा आशय कळायला पाहिजे. मी नेहमी सांगतो, जय भीम हा सातबारा नाही, तो कमवावा लागतो. नाहीतर मी आहे बुद्ध म्हणून मी आहे जय भीम नाही. जय भीम म्हणण्याची हिंमत मनामध्ये असली पाहिजे, मेंदूमध्ये असली पाहिजे, मनगटामध्ये असली पाहिजे. आणि ती हिंमत जेव्हाच येते, लक्षात घ्या, जय भीम म्हणण्याची हिंमत तेव्हाच येते जेव्हा किंमत जपवण्याची तयारी असते.
आणि म्हणून अशा निमित्तानं आपल्या सगळ्यांशी बोलताना मला छान वाटतं आणि सगळ्यात मला जास्त आनंद का होतोय एवढ्या मोठ्या संख्येनं महिला आहेत. संविधान दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी फिरलो. माझे जवळपास 13वे भाषण आहे राज्यभरात. पण सगळीकडे जाताना एक अपवाद वगळला ते एवढ्या मोठ्या संख्येने महिला कुठेच नाही. बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी प्रामुख्याने काम केलं. बाबासाहेबांना विचारलं की लोकशाहीचे काय होईल. बाबासाहेब म्हटले मला जरा खात्री कमी वाटते पण मला एक आशा वाटते या देशातल्या महिला, मला एक आशा वाटते या देशातले तरुण. तुम्ही बघितलं सगळ्या गोंधळ यांनीच घातला. महाराष्ट्रामध्ये पण गोंधळ यांनीच घातला, बिहारमध्ये पण गोंधळ यांनीच घातला. यांच्याशी बोलणं फार महत्वाचं आहे. आपण विसरलो आणि म्हणून यांच्याशी बोललं पाहिजे आणि यांना कळायला पाहिजे नाही ग तू स्वतंत्र नव्हती मनुस्मृती जाळली मग स्वतंत्र झाली. मनुस्मृती जाळण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे होतं की जो ग्रंथ असं म्हणतो महिलेला स्वातंत्र्य नाही तो ग्रंथ आम्ही टाकला. आणि म्हणून मला असं वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण सगळ्या मोठ्या संख्येने आलेल्या आहे. संविधानामध्ये काय मला विचारतो की संविधान म्हणजे नक्की काय. तुम्हाला संविधान म्हणजे प्रेम कसं करावं आणि प्रेम करावं हे सांगणारा ग्रंथ आहे. तुम्हाला मजा सांगतो जेव्हा संविधान लिहून पूर्ण झालं तेव्हा नेहरू आणि बाबासाहेब हे दोघे अत्यंत कलासक्त ग्रस्त होते, अत्यंत कलाप्रेमी. तर बाबासाहेब असं म्हणाले नेहरूंना की मला असं वाटतं की हे छापीत वगैरे सगळं ठीक आहे पण हे हस्तलिखित प्रत्येकी तयार झाले हाताने लिहिलं गेलं ठीक आहे हाताने लिहिलं त्याचे चित्र पण काढले पाहिजे. हाताने लिहित कोण चित्र कोण काढणार. तेव्हा प्रेम बिहारी राय झाला नावाचे गृहस्थ होते. ते खूप चांगले चित्रकार, खूप चांगले सुलेखनकार. ते म्हटले मी ते सगळे लिहत आहे. मग त्याला विचारलं पण मानधन किती घेणार. मानधन महत्वाचं असतं. मानधन किती घेणार. माझं मानधन तुम्हाला परवडणार नाही, माझं मानधन फार असेल. तरी बाबासाहेब म्हटले नेहरू म्हटले सांगा काय मानधन असेल. तेव्हा प्रत्येक पानावर सही करा तुम्हाला चालेल का. दोघांनाही फार आवडलं नाही का प्रत्येक पानावर पूर्ण सही काही बरं वाटत नाही. पण तरी आता त्याची इच्छा आहे, एवढा मोठा कलावंत आहे. तर नेहरू म्हणाले बाबासाहेब म्हटले ठीक आहे करा सर. त्याचं नाव प्रेम बिहारी राय झालं पण तरी प्रत्येक पानावर सही काय केली प्रेम प्रेम प्रेम. बाबासाहेबांनी बघितलं. बाबासाहेब म्हटले संविधानाच्या प्रत्येक पानावर प्रेम आहे. आणि म्हणून हे संविधान जे आहे ना हे संविधान पोहोचणं याचा अर्थ कळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कल्पना करा काल परवापर्यंत ज्या माणसांना पाणवठ्यावर पाणी प्यायची परवानगी नव्हती ती माणसं अंतिम सत्ताधीश झाली. हे कशामुळे केवळ संविधानामुळे. आणि म्हणून संविधानाचा गौरव मागाशी कोणीतरी फार चांगला उल्लेख केला. गौरव आपला स्वतःचा गौरव आहे. हा सन्मान आपल्या स्वतःचा सन्मान आहे. हा सन्मान काय आहे, हा गौरव काय आहे आणि संविधान काय आहे हे समजलं पाहिजे. आपला वारसा काय आहे हे समजलं पाहिजे. भारताची कल्पना काय आहे हे पण समजलं पाहिजे. एक लक्षात घ्या संविधानानं काय केलं असेल. संविधानानं तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला बळ दिलं आणि या देशाचा अंतिम मालक केलं. मी कायम सांगत आलेलो आहे की हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही. हा देश कुठल्या राहुल गांधींचा सुद्धा नाही. हा देश कुठल्या देवेंद्र फडणवीसांचा नाही. हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही. हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही. हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही. हा देश तुमचा आणि माझा. We the people of India, आम्ही भारताचे लोक, आम्ही सत्ताधीश आहोत, आम्ही मालक आहोत. संविधान जेव्हा लिहून पूर्ण झालं तर संविधान अर्पण कोणाला तरी करावं अशी कल्पना पुढे आहे. पुस्तक लिहून झालं. सुरेश सावंत तुम्हाला माहिती पुस्तक लिहून झालं की पुस्तकाला अर्पण पत्रिका असते. मध्यंतरी आमच्या एका मित्रांनी पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक अर्पण केलं ऐकलं आणि अर्पण पत्रिकेमध्ये असं लिहिलं माझ्या प्रिय पत्नीस हे पुस्तक सपडेल आणि खाली लिहिलं जी नसती तर हे पुस्तक 4 वर्षांपूर्वी झालं असतं. तुम्हाला पटलं नाही यांना किती पटलं बघा. आपली ताकद काय त्यांना माहिती आहे. संविधान लिहून पूर्ण झालं. संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. तेव्हा काही लोक म्हणजे गांधींना अर्पण केलं पाहिजे, महात्मा गांधींना अर्पण केलं पाहिजे, महात्मा गांधी राष्ट्रपिता त्यांना अर्पण केलं पाहिजे. गांधीवाद्यांसकट सगळ्यांनी कल्पना फेटाळली आणि म्हणजे कोणाच्या चरणी आपली राज्यघटना अर्पण करायची. म्हणून भारताची राज्यघटना
ही जगातली एकमेव राज्यघटना आहे जी असं म्हणते, आम्ही भारताचे लोक आम्ही स्वतःपर्यंत ही घटना अर्पण करतो. सर्वसामान्य माणूस किती महत्वाचा आहे हे सांगणारी, हे अधोरेखित करणारी अशी ही राज्यघटना. परवा नाशिकमध्ये बोलताना मी गंमत सांगितली. तुम्हाला बाबासाहेबांमध्ये सिनेमा निघाला जब्बार पटेलांचा, तुम्हाला काही लोकांनी बघितला असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच नावाचा सिनेमा डॉक्टर जब्बार पटेलांनी काही वर्षांपूर्वी केला. तो सिनेमा जेव्हा आला त्या सिनेमामध्ये बाबासाहेबांचा रोल, बाबासाहेबांची भूमिका मामुटीने केली. मामुटी असं म्हटलं की एवढे रोल केले, पण ही भूमिका करणं मला फार जड गेली. कारण तो म्हटला की बाकी सगळं करू शकतो, पण बाबासाहेबांच्या डोळ्याचं स्वप्न कसं दाखवायचं हे मला कळत नव्हतं. तो सिनेमा ब्राझीलमध्ये गेला, एका फिल्म फेस्टिवलला ब्राझीलमध्ये. आणि ब्राझीलमध्ये तो सिनेमा दाखवला. त्या सिनेमाला काही टायटल्स होते इंग्लिश, बाकी टायटल्स होते. पण ब्राझीलच्या एक चित्रपट समीक्षक महिला होत्या. त्यांना काही ते इंग्रजी पण कळत नव्हतं आणि हिंदी पण कळत नव्हतं. त्याला कळत नाही की हा नक्की काय, पण त्याला पिक्चर कळलं. पिक्चर कळलं काय आहे. बाहेर जेव्हा जब्बार आले तर या बाईंनी जब्बारला विचारलं, पण तुम्ही दिग्दर्शक आहात का या चित्रपटाचे? बरं हो, मी दिग्दर्शक आहे. म्हणजे कमाल, तुम्ही काय कल्पनाशक्ती आहे तुमची, तुम्ही तुमच्या कल्पनेनं काय उत्तुक व्यतिरेक उभी केलेली आहे. जब्बार म्हणते कल्पना नाही, हा माणूस आमच्या देशामध्ये जन्माला कारण आम्हाला नवा जन्म दिला. हा खरा माणूस आहे. ऐका, तेव्हा त्या बाई म्हटल्या मग तर या महापुरुषाबद्दल काय बोलावं मला कळत नाही. कारण जगाच्या इतिहासातला हा एकमेव महापुरुष आहे ज्यानं एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना जाळली, मनुस्मृती नावाची, आणि त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना केली, संविधान. एकाच हयातीमध्ये एक करुणा अविनाश, ही फार मोठी गोष्ट. अनेक पिढ्या जातात, जनरेशन जातात. मार्टिन ल्यूथर किंग असं म्हणाला, आय हॅव अ ड्रीम. मग बराक ओबामा म्हणाले, येस वी कॅन. पिढ्या गेल्या, एकाच पिढीमध्ये एकाच हयातीमध्ये मनुस्मृती जाळणं आणि त्याच हयातीमध्ये नवसंविधान, राज्यघटना निर्माण करणं, हे किती मोठं आणि किती महत्वाचं आहे. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की हे काम काय आहे, हे संविधान काय आहे आणि हा वारसा काय. मी ज्याप्रमाणे उल्लेख केला, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संविधान कळायला पाहिजे. मला अविनाश तुमचं कौतुक यासाठी आहे. मग अशी अभिसरणाचा उल्लेख केला, कुणी केला? तुम्हीच केला अभिसरणाचा उल्लेख. हे खरं आहे की जातीपाती धर्माच्या पलीकडे संविधान कळायला पाहिजे. आणि तर काय होतं, संविधान म्हणजे किती बौद्धांचं आहे. अरे वेड्यांनो, त्या संविधानाचा सगळ्यात जास्त फायदा तर तुम्ही घेतला बौद्धांशिवाय. तुम्ही महिलांना विचारा, सर्वाधिक कुठल्या महिलांना फायदा झाला संविधानाचा? त्यामुळे संविधान हे कुठल्या जातीसाठी नाही, कुठल्या धर्मासाठी नाही, कुठल्या पंथासाठी नाही, ते भारतीयांसाठी आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत आलो आहे, जय भीम हा बदलणारा जगाचा सक्सेस पासवर. आपल्याला अडचण काय, काही वर्षांपूर्वी मी साम टीव्हीचं संपलं होतं आणि माझा आवाज महाराष्ट्राचा नावाचा एक शो त्या काळामध्ये सुरू होतो. तर माझं एक लेखन सुरू होतं. हे जे पुस्तक आहे, मी द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं पुस्तक मी मुद्दाम तुमच्याकरता घेऊन आलो. त्या पुस्तकाचं मी लेखन करत होतो आणि मला त्यासाठी बरीच पुस्तकं हवी होती आणि प्रामुख्याने बाबासाहेबांची पुस्तकं हवी होती, बाबासाहेबांवरची पुस्तकं हवी होती. मी सगळी ती पुस्तकं एकत्र केली आणि गाडीमध्ये ठेवली आणि मग गाडीमध्ये एकदा जाता ते वाचत होतो. माझा ड्रायव्हर मला एका दिवशी म्हटलं, सर ते बाबासाहेबांवरची बरीच पुस्तकं गाडीमध्ये आहेत, तुम्ही जरा घरी ठेवू का? म्हटलं का? ते मला सिक्युरिटी गार्डने विचारलं, साहेब जय भीम आहे तुला अडचण काय? तुला सांगू का म्हणे जय भीम आहे म्हणून? ते लक्षात आहे, त्या देशामध्ये जो आहे तो प्रत्येक जण जय भीम आहे. आणि जो जय भीम नाही तो भारतीय नाही. लय मजबूत माझ्या भीमाचा किल्ला. आणि हा किल्ला नाही फक्त, ही किल्ली पण आहे. कुरूप कुठले असू द्या, कुरूप आहे धर्मांधतेचं, कुरूप आहे जातींधतेचं, कुरूप आहे महागाईचं, कुरूप आहे बेरोजगारीचं. एकच किल्ली आहे, जय भीम. ही किल्ली आपल्याला करावी पाहिजे, हा किल्ला आपल्याला करायला पाहिजे. फक्त त्यासाठी मी म्हटलं जय भीम ही फक्त घोषणा नाहीये, ही जबाबदारी सुद्धा आहे. मी नेहमी सांगत असतो
हे लक्षात घ्या, तुम्हा सगळ्या आया बायांना सगळ्यांना मताचा अधिकार मिळाला. कोणामुळे? मताचा अधिकार इंग्लंडमध्ये 1928 पर्यंत बायकांना मिळाला नाही. जेव्हा महिलांनी आंदोलन केलं की आम्हाला मताचा अधिकार द्या, तर त्यांना जिवंत जाळलं गेलं, रणगाडे घातले गेले, तर अनेक पुस्तके सिनेमे जिवंत जाळलं गेलं, रणगाडे घातले गेले, तुरुंगात डांबलं गेलं, बाईला मताचा अधिकार मिळाला. 1928 पर्यंत महिलांना इंग्लंडमध्ये मताचा अधिकार नव्हता. अमेरिकेमध्ये 1965 पर्यंत कृष्णवर्णीयांना मताचा अधिकार. ते गंमत माझ्या पुस्तकात आहे. जे बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते, ते आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग ओबामाच्या पहिल्या टर्ममध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान. ओबामा भारतामध्ये आले, मनमोहन सिंगांना भेटले. ओबामा आणि मनमोहन सिंग दोघे फार जवळचे मित्र, दोघे स्कॉलर, दोघे बुद्धिमान, दोघांकडे भरपूर डिग्र्या आणि सगळ्या खऱ्या खुऱ्या. दोघं भेटले आणि भेटल्यानंतर ओबामांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक प्रेझेंट केलं. एक पुस्तक दिलं, कारण तेव्हाचे पंतप्रधान पुस्तकं वाचायचे. पुस्तक प्रेझेंट केलं आणि त्या पुस्तकावर ओबामांनी एक वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात जुन्या प्राचीन लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात महाकाय अशा लोकशाहीला सेपरेट. पण तेव्हा अविनाश कॉम्रेड सीताराम येचुरी तिथे उभे होते आणि कम्युनिस्टांचे पैसे करणार काही नाही, पण लक्ष सगळीकडे असतं. लक्ष सगळीकडे असतं. त्याने बघितलं, येचुरी तर किती मोठा माणूस. येचुरी म्हटले, या वाक्याला माझा आक्षेप. तुम्ही लिहिलंय जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला सेपरेट भेट, पण मुळात तुम्ही जुने लोकशाही नाहीच आहात. हो का? 1776 मध्ये आमच्या देशामध्ये लोकशाही आली, तुमच्याकडे 1950 ला आली. आम्ही जुने आहोत. येचुरी म्हणाले, लक्षात घ्या, 1965 पर्यंत तुमच्या देशात प्रत्येकाला मताचा अधिकार नव्हता. माझ्या देशात मात्र प्रत्येकाला पहिल्या दिवसापासून मताचा अधिकार आहे. सोपं होतं काय? मी नेहमी सांगतो, न भांडता न झुंजता ज्यांना मताचा अधिकार सहजपणे मिळाला असा भारत हा एकमेव देश आहे. आणि त्याच मी दुःखानं सांगतो, निवडणुकीमध्ये जिथं मतं विकली जातात तोही हा एकमेव देश आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, जो जय भीम म्हणतो त्यांना मतं विकायची नाही, आणि जो मत विकतो त्याला जय भीम म्हणायचं. तुम्ही कल्पना करा, भारतामध्ये मतदार यादी तयार करणं एवढ्या मोठ्या देशाची किती अवघड काम होतं. मतदार यादीमध्ये घोळ घालणं सोपं आहे, तयार करणं कठीण आहे. तुम्ही कल्पना करा, आता शहापूर सारखी गावं, आता सुद्धा तुम्ही जर गेल्यात परिसरामध्ये तर लक्षात येतं की किती दुर्गम गावं आजही या भागामध्ये आहे. मी मुंबईचा संपादक होतो सकाळचा, तर या भागात मी भरपूर फिरलोय. शहापूर, डहाणू वगैरे सगळ्या भागामध्ये फिरलोय. सगळे आदिवासी गावं, खेडी, पाडी आजही अवघड आहे. त्या कालावधीमध्ये या गावांमध्ये मताचा अधिकार देणं, तो लोक निरक्षर. महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण तेव्हा 6% होतं. ते निवडणूक अधिकारी कुठे ते घरी जायचे, तेव्हा काय बेल नव्हती, कडी असायची, कडी वाजवायची. कडी वाजवली की बाई दरवाजा उघडायची. ती विचारायची, त्याला विचारायचं, कोण आहे घरात? म्हणजे कोणीच नाही. तू कोण आहे? बायकांना अस्तित्व विसरून गेल्या होत्या. तू कोण आहे? म्हणायचे, बरं तुमचं नाव सांगा, मतदार यादी तयार करतो, तुमचं नाव सांगा. नाव सांगा. मग ती म्हणायची, माझं नाव रखमाबाई. बरं, नवऱ्याचं नाव सांग. ती म्हणायची, मी नसते नवऱ्याचं नाव घे. मतदार यादी तयार करणं म्हणजे मी सांगत नाही, हाऊ इंडिया बिकेम डेमोक्रॅटिक नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये सगळा तपशील येतो. सगळं करणं अत्यंत कठीण होतं, पण तरीही प्रत्येकाला मताचा अधिकार दिला गेला. तेव्हा संसदेमध्ये संविधान सभेमध्ये हा मुद्दा पुढे आला होता की मताचा अधिकार देण्यासाठी किमान शिक्षणाची अट ठेवा. ती निरक्षर असेल त्यांना काय करणार आहे? बाबासाहेबांना माहिती होतं शिकलेले कोण आहे. बाबासाहेब म्हटले, माझी माणसं निरक्षर असतील पण माझ्या माणसांमध्ये एक सामूहिक शहाणपण आहे. आणि बाबासाहेब पुढे असं म्हणाले, एक वेळ मला
धर्माच्या सर्वसामान्य माणसांबद्दल. संविधानाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळे कधी विसरता कामा नये. तुम्ही कल्पना हा देश जेव्हा तयार होत होता, घडत होता, तेव्हा अनेक जण असं म्हणत होते की हा देश स्वतंत्र झाला तर तो कोसळेल, हा देश टिकणारच. एवढे धर्म, मला सांगा जगातल्या कुठल्या देशामध्ये एवढे धर्म आहेत, एवढ्या भाषा? तर शहापूरमध्ये भाषा तुम्हाला कळेल का? ते आदिवासी बोली म्हणतेच काहीतरी असते. पण आम्ही जळगावला गेलो की अहिराणी, पण मला अहिराणी माहिती झाली नाही. त्या जळगावमध्ये गेला मला कळलं की अहिराणीच्या 16 उपबोली भाषा. ते उपसैला मी गेलो त्यांची वेगळीच भाषा. तुम्हाला गप्प सांगतो, परवा मी कोल्हापूरला गेलो, मग ते बॉबी माहिती आहे का? खायची बॉबी मिळते, पिवळी बॉबी अशी असते. तर काय म्हणतात? कुंबळ्या. बरोबर आहे. ते कुंबळे जे आहे ते मी चालवतो टोल नाक्यावर, तिथे तू होता बरोबर, टोल नाक्यावर मी म्हणणार ते घेऊया. तुम्हाला वाटतं सर ते वेगळं असेल, लहानपणीची आठवणी जरा असं ते वेगळं. तिथे 10 बोटांमध्ये येते का बरं का? 10 बोटांमध्ये लहानपणीची आठवणी आपल्या. मला पुढे फार छान सांगितलं. मोठं होण्याचा अर्थ काय? मोठं होणं म्हणजे लहान व्हायला शिकणं. ज्याला लहान होता येतो तो खऱ्या अर्थाने मोठा होतो. म्हणजे 10 बोटांची ढाकणी छान आणि असं मस्त फोटो काढ. मग ते फोटो काढला की फेसबुकवर टाकावाच लागतो. ते शास्त्र आहे. तो फेसबुकवर फोटो टाक आणि वर लिहिलं की 10 बोटांमध्ये बॉबी. तर बॉबी म्हटलं की लगेच खाली लोक लिहिलं ना की बॉबी नाही, कुंबळी आहे. बरं का? ते एकानं लिहिलं कुंबळी नाही, तो पुंगा पंडित आहे. अरे तो बॉबीने 11 नावं आली खाली. पण हा भारत आहे. यातलं कुठलंच नाव, कुठला शब्द योग्य नाही, कुठला शब्द अयोग्य नाही, सगळे शब्द बरोबर आहेत. भारतामध्ये एवढं वैविध्य आहे, एवढ्या भाषा, एवढे पंथ, एवढे धर्म. भारत नावाचा देश ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी कोसळेल अशा प्रकारची मांडणी केली जाते. चर्चिल नावाचे फार मोठे दोस्त मिस्टर चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान होते. चर्चिल यांनी एक भाषण केले 1940 आणि त्या भाषणामध्ये चर्चिल असं म्हणतात की भारत नावाचा देश जर स्वतंत्र झाला तर तो काही वर्षांमध्ये कोसळेल, हा देश टिकणार नाही. कारण एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा या देशाला जोडणारा एकही धागा आहे. त्यांचं वाक्य असं आहे की भारत हा देशच नाहीये, भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. म्हणजे अक्षरवृत्त असतं, रेखावृत्त असतं, विषयवृत्त असतं. तुम्ही कधी बघितलंय? याच्या कोणी बघितले विषयवृत्त? तुम्ही बघितले अक्षरवृत्त? अक्षरवृत्त असतं, विषयवृत्त असतं, रेखावृत्त असतं पण दिसत नाही. फक्त परीक्षेमध्ये येऊन तर आपण बघितले फक्त परीक्षेत. तसा भारत नावाचा देश आहे, हा देश नाहीच आहे, हा टिकणार नाही, हा कोसळेल अशी मांडणी चर्चिल करत होते. चर्चिलचा देश नंतर दुबकला, इंग्लंड आणि आयर्लंड, पण भारत मात्र ते मागायचे. कुछ बात है हस्ती मृत्यु नहीं हमारी, कुछ बात है हस्ती मृत्यु नहीं हमारी. आणि ही बात मन की बात नहीं, ये बात बाबा साहब की बात है, ये बात संविधान की बात है. की संविधानाची गंमत मला कळाली पाहिजे की हा देश कोसळेल असं वाटलं आणि उभा राहिला. एवढे धर्म, एवढे पंथ. जेव्हा बराक ओबामा भारतामध्ये आले तर म्हटले होते ब्युटी ऑफ इंडिया. सौंदर्य काय भारताचं? यू हॅव मेरी कोम, यू हॅव शाहरुख खान, यू हॅव मिल्खा सिंग, ऑल टुगेदर. माझे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये कविता आहे. तुम्ही भाग मिल्खा भाग हा सिनेमा बघितला असता. ही कविता अशी आहे: धर्माने पेटवलेल्या बंडातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बंडातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणाला दोघांचाही धर्म ठाऊक असतो. जावळे साहेब, तुम्ही कितीही नाकारले तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भराभराचा उतरवला तोरा तुमची काय गाथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. अविनाश उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. एका कार्यक्रमात मी आणि उद्धव साहेब एकत्र होतो. पहिलं भाषण माझं होतं. उद्धव साहेबांना उद्देशून मी असं म्हणालो, उद्धव साहेब, मी बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणतो. पण एक लक्षात, जेव्हा हिंदू हृदय सम्राट आलं, सिनेमा काढायची वेळ आली, तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. मला एवढं सांगितलं, पण ते मुस्लिम म्हणजे जरा
यावेळेस बघितलं असेल गंजरपेठ ते बऱ्यापैकी मुस्लिम बहुल असा एरिया आणि काही झाली होती कार्यक्रमाची वेळ आली आणि ट्रॅफिक प्रचंड पुण्यामध्ये तर वाहतुकीची कोंडी म्हणजे तुम्ही फार नशीबवान आणि भाग्यवान आहात की शहापूरमध्ये राहतात पुण्यात वाहतुकीच्या कोंडीमध्ये जाऊन आमच्या एवढा वेळ जातो तर चाललो तुमच्या मुस्लिम मध्ये येऊन जरा बाईकवर इकडं तिकडं माझा ड्रायव्हर ठीक आहे डोक्यात फिरवलं गेले तुम्हाला म्हटलं मुस्लिम म्हटलं बाळा तू लहानाचा मोठा झाला सलीम जावेदच्या सिनेमा बघत तुझ्या लग्नामध्ये सगळी वाक्य दिसतील एखादी तुझ्या पोराचा हिरो शाहरुख खान कुठे आहे हा देश काय आहे हे लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून म्हटलं हा देश संविधानामध्ये एवढे सारे धर्म एवढे सगळे पंथ एवढ्या भाषा सगळं असून सुद्धा हा देश इथपर्यंत येऊ शकला हा जो राष्ट्रवाद आहे ही जी आयडिया ऑफ इंडिया आहे ही जी कल्पना आहे भारताची ती भारताची कल्पना समजते आणि म्हणून मी असं म्हणतात की सगळ्यात महत्वाची गोष्ट 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांचं संविधान सभेमध्ये घातलेलं भाषण त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात राज्यघटना शेवटी कायदे राज्यघटना शेवटी कायदे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ असे अवयव पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण भोगतील आम्ही भारताचे सर्वसामान्य माणूस आहे भारताचा ही जी खात्री होती आणि तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही पंथाचा असो कुठल्याही भाषेचा असो हा जो भारत आहे हा भारत पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा भारत नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे नव्या पिढ्यांना कल्पना काय भारताची ती नीटपणे समजून सांगितली पण माझ्या सांग आपल्याला काय माहिती का अनेक गोष्टी माहिती नसते बाबासाहेबांचं शहापूरशी वेगळं नातं आहे बाबासाहेब शहापूरमध्ये येऊन गेलेले आहे मी स्वतः अलिबागमध्ये 3 वर्ष राहिले ऋषीवर नावाचं कैदी आहे अलिबागमध्ये तसं मी संपर्क होतो अलिबागमध्ये बाबासाहेब येऊन गेले होते ऋषीवर नावाची दैनिक आहे ते सुरू करा असं बाबासाहेबांनी सांगितलं शेतकऱ्यांचा पहिला संप जगातला अलिबागमध्ये झाला तो बाबासाहेबांच्या प्रेरणेने झाला बाबासाहेबांच्या या परिसराशी ठाणे रायगड या परिसराशी खूप वेगळं नातं आहे सत्याग्रह झाला 14 करायचा तो पुढे झाला महाड बाबासाहेबांनी सत्याग्रह जेव्हा सुरू केले किंवा ठरवलं करायचं तर सत्याग्रहाला जागा पण देणार गावात कोणी जागा दिली नाही पण जागा मिळणार तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं तर जागा नाही मिळाली सत्याग्रह करायचा कसं तर फत्ते खान नावाचा एक माणूस पुढे आता बाबासाहेब काय करते मी तुम्हाला सांगा प्रत्येकांना जागा द्यायचं मान्य केलं गावातल्या लोकांनी सुरू केला बोलतो तू गावात जागा दे मग गावात राहतो कसा बघून घेतो पण गावात काम करणं सोपं नसतं आम्ही पुणे मुंबईत राहतो तर सोपं आहे तुम्ही गावात काम करता पण गावात लोक वाटत झाले किती विलंबन असतं तुम्हाला माहिती याला किती पडलं बघा मी 6 महिने असताना माझ्या केबीमध्ये माझ्या गावाकडचे मी पण गावात नाही माझ्या गावाकडची काही मंडळी आहे फेटा एखाद्या डोक्यावर टोपी धोतर असे आहे ते येऊन बसले तर माझी अँकर मुलगी तेव्हा नेमकी माझ्या केबीमध्ये आली होती ते गेल्यावर मला ती म्हटली सर मगाशी ते आले होते ते किती इनोसंट होते ते इनोसंट होते ते तुला मला भेटून घेतील म्हणतात बघून मला वाटतं गावातल्या लोकांना म्हटलं भारी पक्षात कोणीच नाही पण आम्ही लोकांनी गावात काम केलं म्हणून म्हटलं शहरात काम करू शकतो ज्याला गावात काम करता येतं तो अमेरिकेतून काम करू शकतो तर गावातल्या लोकांनी सांगितलं की बघ फक्त खा तुला परत गावात पाहिजे आता जागा दे तू बघ फक्त काय म्हटलं एक परमनंट कमिटमेंट करली त्याने केली झालं आणि प्रत्येकांना जागा दिल्यामुळे तो सत्याग्रह यशस्वी होऊ शकला हे अनेकदा माहिती नसतं अनेकांना पण बहिष्कृत भारतमध्ये याचा उल्लेख तुम्ही उल्लेख सांगितला तो सांगितला पिंपरी एका कार्यक्रमामध्ये आणि माझं ते व्याख्यान आता बऱ्याच जणांनी उल्लेख केला की युट्यूबवर व्याख्यान बऱ्यापैकी लोकांना माहिती असतात आणि संदर्भ लोक बघतात ऐकतात ते माझं भाषण खूप व्हायरल झालं मिलियन्स मध्ये व्हायरल झालं मला एके दिवशी एक फोन आहे म्हणजे संजय आपल्याशी बोलतोय का म्हटलं बोला म्हणजे सर मी महाराज होतो तुम्ही ज्या प्रत्येकाचा उल्लेख केला ना त्याचा मी नातू बोलतो सर मला माहितीच नव्हतं माझा अडचण एवढा मोठा होता म्हणजे आपली अडचण हीच आहे आपले अडचण लय मोठे होते ते आपल्याला माहितीच नाही आपली आजी फार मोठी होती हे आपल्याला माहितच नाहीये तुमच्याकडे आहे काही माहिती नाही पण माझ्याकडे अजूनही माझ्या आजीची गोधडी आहे भारत म्हणजे गोधडी भारत ही गोधडी तिकडचा कपडा हा रंग तो रंग हे ते सगळं वेगळी गोधडी आहे
फसवता कामा नये. हे गोरगरिबांचं संविधान आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की या सगळ्या पद्धतीनं जो भारत आकाराला आलेला आहे ना, तो सगळ्यांचा आहे, तुमचा आहे, माझा आहे, प्रत्येकाचा आहे. हा भारत समजून घेतला पाहिजे. हे लक्षात घ्या. बाबासाहेबांनी काय खात्री होती, जातीपातीच्या धर्माच्या परिणामावर विचार केल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. आपली अडचण काय झाली माहिती? पहिली गोष्ट म्हणजे आपण भारतीय होण्याऐवजी आपल्या जातीची. आपण म्हणतो की बौद्ध आहे, पण जात सोडत नाही. मी लढायला गेलो, कारगिलला गेलो. कारगिलमध्ये युद्ध झालेलं आपल्याला माहिती आहे. एका शाळेत मी गेलो. त्या शाळेत छान त्या मुली अशा मस्त त्या त्यांचा तो पोशाख वगैरे सुंदर मुली होतो. लहान लहान मुली मुलं सगळे होतं. त्याची प्रार्थना सुरू होती. तर त्या आठवणीने त्या मुलीने मी सांगितलं, विचारलं ते कारगिलचे युद्ध, कारगिलचे युद्ध 2-3 वेळा विचारलं. एक नववीची मुलगी पुढे आली म्हणजे सांगतात कारगिलचे युद्ध विचारतं मला, तुम्हाला माहित आहे का कारगिलचा बुद्ध पण आहे. आणि मग तिने मला कारगिलच्या बुद्ध मूर्ती दाखवल्या आणि मला म्हणाली तुम्हाला फक्त युद्धाचा कारगिल माहिती आहे, पण हा बुद्धांचा कारगिल आहे. बुद्धांचा हा देश असा निर्बुद्धांचा काळ झाला, हा खरा प्रश्न आहे. आणि तो निर्बुद्धांचा होत असताना आपण हतबुद्ध का झालो हाही प्रश्न. आणि ते व्हायचं नसेल तर आपल्याला पुन्हा बुद्धांच्या वाटेनं जावं लागेल. पण त्यासाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जातीतनं बाहेर पडावं. लक्षात काही युद्ध सांस्कृतिक आहे, आपल्याला ते कळत नाही. सांस्कृतिक युद्ध नाही, जातीतनं बाहेर पडावं लागेल, धर्मातनं बाहेर पडावं लागेल. अरे छत्रपती शिवाजी महाराज या जातीचे. अरे शिवाजी महाराजांचा प्रेरणा होते महाराष्ट्राचा. हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुले. रायगडावरची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी? महात्मा फुले. शिवरायांचा पहिला पवाडा गायला कोणी? महात्मा फुले. आणि मगाशी उल्लेख केला सत्याग्रहाचा बाबासाहेबांनी 14 तळ्याच्या. त्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे ते वैष्णव भारतमध्ये आहे. बाबासाहेब असं म्हणतात की हा सत्याग्रहाची तुलना, त्या सत्याग्रहाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी करतो. आणि पुढे बाबासाहेब असं म्हणतात की हा सत्याग्रह आहे माझा पहिला सत्याग्रह आहे. हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही माझ्या रयतेच्या राज्याची भूमी आहे. आणि मग आमचा शाहीर म्हणतो 2च राज इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एकच्या रायगडावर एकच अवतार. शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामध्ये जैव नातं जायला पाहिजे. तुमच्या पोरांना लक्षात आलं पाहिजे मी भारतीय आहे, मी माणूस आहे. बाबासाहेब असं म्हणाले नाही मी प्रथमतः भारतीय आहे आणि मग बौद्ध आहे. बाबासाहेब म्हटले मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः सुद्धा भारतीयच. आणि हे भारतीयत्व तुमच्या मुलांमध्ये निर्माण होणं आपल्या प्रॉब्लेम काय झाला माहिती मी नेहमी सांगतो. आज काही प्रमाणात लोक दिसत आहेत ना, पण एकदम कमी दिसत. त्याचं कारण काय माहिती? आपण त्यांच्या भाषेत बोलत असतो. आपल्या लोक भाषेला उभे राहतात. विश्वभूषण अमोक ढमोक हे विशेषण 5 मिनिटं. गौतम बुद्धांचं विशेषण, शाहूचं विशेषण, बुद्धांचं विशेषण, बाबासाहेब. अरे मला सगळ्यांना माहिती आहे ना, तुझं मुद्दा काढ ना. त्याचं भाषण ऐकून पोरांना असं वाटतं ह्याच काही खरं नाही, हा आपल्याला काय सांगणार. तुम्हाला मुलांच्या भाषेमध्ये बोलता आलं पाहिजे, मुलांशी बोलता आलं पाहिजे, नव्या पिढीशी बोलता आलं पाहिजे. तुम्हाला कल्पना नाही तुम्ही तुमच्या मुलामुलींशी बोलत नाही, पण तुमच्या मुलामुलींशी बोलणारी एक वेगळी यंत्रणा काम करते आहे. तुम्हाला माहिती नाहीये त्यांच्यावर त्यांच्याकडे व्हॉट्सअॅपवर जे येत आहे त्याचा अभ्यासक्रम बघा. अभ्यासक्रमात सगळे गेले, मुघल गेले, बुद्ध सगळं केलं. आता काय झालं? आता पोराला काय तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या घरात पोराचं काय त्याला विचारलं मुलगा काय करतो तर बाबासाहेब वाचतोय, ओबामा वाचतोय, IIT करतोय. 8वीचा पोरगा IIT ची एंट्रन्स करतो. 8वीचा पोरगा IIT च्या एंट्रन्सची तयारी करतो. आम्हाला 8वीत असताना IIT कडे माहित पण नव्हतं, म्हणून आमचं बरं झालं. मला तिला सांगतो मी जेव्हा लहान होतो आठवी असताना वगैरे घरी पाहुणे आले की अरे संजू कसा आहे, किती वेळ आहे? काय काय कविता म्हणून दाखवतो का भाषण म्हणून दाखवतो? भाषण म्हणतात अध्यक्ष भाषण आणि म्हणतो घरी तेवढ्यासाठी 15 ऑगस्टचं भाषण पुढच्या 26 जानेवारीपर्यंत पाठ ठेवायचं. चॉकलेट मिळायचं, चारणे मिळायचे. इतकं छान आयुष्य होतं. असंच मी एका घरी गेलो, एका मुलं माझा मित्र होता, त्या मित्राच्या मुलीने मी हाक मारली, पोरगी 8वीला. मी म्हटलं ये का ये आपल्या सगळ्याच काही कविता म्हण, गाणं म्हण किंवा तू मोठेपणी कोण होणार. म्हणजे तरी मी विरोध वाचला
एका पोराला विचारलं तू मोठेपणी कोण होता? तू म्हटला काही होईल, पण असे मोठ्यासारखे प्रश्न विचारला. अरे म्हणजे तुम्ही एवढे मोठे होऊन तुमचं काही झालं नाही, मला काय विचारता? पुढे विचारलं आयआयटीच्या एक्झामची तयारी केली. तुम्हाला का सांगतोय? आपण मुलामुलींना रेचे घोडे करून टाकले तर सांगतच नाही आपण तुम्ही काय करायचं. अरे आमचा नागराज मंजूर आहे 10 6 विषयात नापास आहे. किती? 6 विषयात नापास आहे. तर मी म्हटलं नागराज, माझा जवळचा मित्र आहे, नागराज तू 6 विषयात कसा काय नापास आहे? तर म्हणजे असं 7 विषय पण त्याला कळलं मला काय करायचंय. याच्या आधी तुमच्या पोराने नापास व्हावं असं माझं म्हणणं नाहीये, पण तुमच्या मुलांना काय करायचंय ते समजून घ्या. प्रत्येक आयआयटी केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, काही गरज नाहीये. तुमचा मुद्दा असेल नव्या पिढीशी बोललं पाहिजे आणि नव्या पिढीशी नव्या भाषेमध्ये बोललं. तुमचा मुलगा कलेक्टर म्हणजे डॉक्टर म्हणजे फरक पडत नाही. तुमचा पोरगा माणूस झाला पाहिजे याच्याबद्दल. आणि ते माणूस पण जातीच्या अनुषंगाने नाही, ते स्त्रीच्या अनुषंगाने, स्त्री पुरुष या अनुषंगाने सुद्धा माणूस झाला. आपण विचार म्हणजे पुरुषाचा माणूस करायचा असेल तर मी माझ्या मुलाचं काय करू? म्हटलं काही नाही, त्याला स्वयंपाकघरात पाठव, त्याला स्वयंपाक करायचा. जो पोरगा स्वयंपाक करतो त्याचा माणूस होतो. आपण लक्षात देत नाही. महिला पोटाचा कुठला मुद्दा सांगतो आपल्याला लक्षात येत नाही. आपण महिला म्हणून इथे पुरुषांना लक्षातच येत नाही की महिला म्हणून या जगामध्ये वावरणं किती अवघड आहे. तुला गप्प सांग, 22 डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र असते. माहिती आहे? 22 डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र असते. आणि माझ्या लक्षात आहे कारण 21 डिसेंबर हा माझा वाढदिवस आहे. पुढे चाललं मावशी, पुढे झालं कसा कसा 22 डिसेंबर तर 21 डिसेंबर हा माझा बर्थडे आहे. आणि माझ्या आई मला काय सांगायची, संजू तू काय जन्माच्या वेळी रात्र सरतच नव्हती. नंतर मला कळलं कशी सरेल, कारण 22 डिसेंबर ही वर्षातली सगळ्यात मोठी रात्र. आम्ही पुण्यामध्ये 22 डिसेंबरला सगळ्या महिलांना आव्हान तुम्हाला काय सांगितलं जातं? अंधाराची भीती, बाहेर बघा श्वापद आहे, म्हणजे बाहेरच्या श्वापदापासून सुटका मिळवण्यासाठी घरातल्या श्वापदाकडे यायचं. 7च्या घरात. तरी तुम्हाला सांगतो तुमच्या आदिवासी बायका खूपच पुढे आहेत. आदिवासी महिला या उलट पक्षी अधिक समतावादी आहे. इथे स्त्री भ्रूण हत्याचं प्रमाण सगळ्यात कमी आहे. पण असं बरं का, तर म्हणजे तुम्ही घाबरायचं नाही, तुम्ही यायचं का? तुम्ही पुढे बघितलं असेल बऱ्याच जणांनी. आलता टॉकीज चौकामध्ये आम्ही महिलांना बोलावतो. नितीश किती महिला होत्या? 17,000 महिला. 17,000 महिला आल्या. 17,000 महिलांना आम्ही आव्हान काय केलं माहिती? तुम्ही काहीच करायचं नाही. आम्हाला मागणी पुरी करू वगैरे काही नाही. आमचा मुद्दा एवढाच आहे, आम्ही माणूस आहोत, आम्ही रात्रीला घाबरत नाही. तुमची नजर बदला, याची नजर बदलणं महत्वाचं आहे. आणि मी सांगितलं एक लक्षात ठेवा, 2 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे सोबत पुरुषाला घेऊन यायचं नाही, एकटे. दुसरं म्हणजे तुम्हाला हव्या त्या कपड्यात यायचं. एकदा मला एका बाईने हात मारली आणि सर ऐका ना, मी ओळखलंच नाही त्या 1 पीस मध्ये बघतो तर त्या नगरसेविका होत्या. म्हटलं वहिनी मग मी काय साडी बघितलं, म्हणून तुम्ही सांगितलं ना माझ्या आवडत्या कपड्यात काय. त्याने तो सगळा झाला, कार्यक्रम झाला, सगळं झालं. आणि 1:30 वाजता शनिवार वाड्यावर 10,000 महिला. तर आम्ही काहीच नाही, घोषणा नाही, काही नाही. आम्ही रात्रीला घाबरत नाही. सगळं झालं, महिला गेल्या. 2:45 वाजता गेले. माझा फोन वाजला. तरी उलटा फोन सुरू ठेवला होता. म्हटलं तुम्हाला काही अडचण आली, काही त्रास झाला. फोन आला, एका बाईचा फोन होता. माझा काही माझा नंबर सेव्ह होता. म्हटलं हा बोला. म्हणजे काही नाही सर, मी बोलते जरा सांगायचं होतं. मला वाटतं काही अडचण आली. म्हणजे सांगा ना, आनंदाची गोष्ट सांगायची. म्हणजे काय, म्हणजे कधी ना कधी पहाटे 1:30 वाजता मी जाऊन घराची वेळ थांबते. मग यांना कारणच नाही काय करतं, यांना बरोबर पहाटे घराची वेळ जातं 1:30 वाजता म्हणजे काय स्वातंत्र्य आहे ते यांना म्हणते. पण नवऱ्यानं दरवाजा उघडला. मी त्याला म्हटलं झोपून झाली का, तू जेवण केलंस का? मी जेवण आहे. तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला तुमच्या मुलग्यांना सुद्धा माणूस करता आला पाहिजे.
शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर प्रामुख्याने महिलांसाठी काम केलं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्या जातींच्या महिलांसाठी काम केलं. बरं, गंमत सांगतो मी, अनेकदा ही गोष्ट सांगतो आणि कधी ऐकली असेल तर तरी पुन्हा मुद्दाम सांगतो. एक असा मी घरी बसलो आणि मला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. तो मेसेज होता माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणीचा. तरुण मुलांना कळणार नाही आपले दिवस किती वाईट होते. तरुण मुली बघे, मुलगी हसते, माहित नाही आमच्या अवस्था वाईट होती. आमच्याकडे व्हॉट्सअप नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, स्नॅपचॅट नव्हतं. आमच्याकडे काय फक्त पत्र. एखादी मुलगी आवडली तर काय करायचं हेच कळत नव्हतं. आता हसतं निवृत्त झाले पण आणखी प्रवृत्त आहे. आमच्या काळात एखादी तुम्हाला माझी अडचण सांगतो, माझ्या आणखी बऱ्याच अडचणी आपल्या आयुष्यामध्ये इतकी अडचण आहे ना. मी घेते ऍडमिशन बीएससी ऍग्रिकल्चर. तर बीएससी ऍग्रीची गंमत अशी की बीएससी ऍग्रिकल्चरला तेव्हा मुली नसते. माझ्या अख्ख्या वर्गामध्ये 180 जणांची बॅच, एकच मुलगी, ती पण इंग्लिश. आमच्याकडे इंग्लिश हा शब्द होता, ती पण इंग्लिश. तुम्ही अरे बापरे आता करायचं काय, पण माणूस चिवट असतो. ही गोष्ट आहे कोल्हापूरची. माझं कॉलेज कोल्हापूरचं बीएससी ऍग्रिकल्चरचं कॉलेज. म्हणजे शेजारचं शिवाजी विद्यापीठ पण आपलंच आहे, शेजारचं राजाराम कॉलेज पण आपलंच आहे. आम्ही तिकडे जाऊन आपण त्यामध्ये एक मुलगी भेटली, आवडली. मग करायचं काय, म्हणायचं कसं. आमच्याकडे तेव्हा होतं फ्रेंडशिप देशील का, म्हणायचं कसं. थोडी तिला पत्र तर आम्ही एवढी पत्र एक नाही 12 पाण्याची पत्र लिहिली. तर माझं अक्षर बरोबर तर बाकीची पत्र नाही. तर मला सांगितलं माझं प्रेम पत्र लिहून दिलं. तुझं प्रेम मी कसं केलं. मंगेश माडगावकर, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नामचं सेम असतं. एवढी पत्र लिहिली त्यामुळे दोन्ही पत्रकार झाले. पत्र झालं पण पुन्हा पत्र लिहून चालायचं नाही. कबूतर ज्या कबूतर शोधावं लागायचं. ऐका, ते कबूतर नुसतं पत्र द्यायचं नाही, ते कबूतर अगोदर वडापाव खायचं. अशा सगळ्या प्रश्नाचं तिला पत्र पोचायचं आणि पत्र पोहोचल्यावर ती दाखवायची अशी काय घडलंच नाही. अशी ती आमची ड्रीम कर. तिचा मला मेसेज आला, संजय कसा आहेस. तर मेसेज होता कसा, संजय कसा आहेस. पण वाचला कसा, संजय कसा आहे. काय कोण हसतात बघायला बस हसत राहत मी अशाच हसत राहायचा. फारच छान, मस्त, ग्रेट झालं. तसं का झालं. मग काय संजय इकडचा तिकडचे गप्पा झाल्या. मग जरा गप्पा झाला तुम्हाला भास्कर म्हटली, संजय मी जात कुठली म्हटलं हे काय बघायचं हवा. पण नाही, तू जेव्हा कॉलेजमध्ये होतास तर मला समज होता की तू ब्राह्मण असशील, कारण तू भाषण करायचा. तू शाळेमध्ये कॉलेजमध्ये एकदम टॉपर होतास आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं तू ब्राह्मण आहे. तेव्हा का वाटायचं मला माहिती नाही, आता का वाटत नाही हे तरी मला सांग. म्हणजे तुझा डीपी, आता डीपी फार महत्वाचं असतं बरोबर. मला मध्यंतरी मुंबईमध्ये प्राध्यापिका भेटली. तेव्हा म्हटलं आपले साहेब मला ओळखतात ना, आपण फेसबुकवर फ्रेंड आहे. मी म्हटलं मॅडम भेटल्यावर ओळखू या, असा डीपी ठेवायचा. संजय आपल्याला डीपी बघून वाटतं अरे बापरे आता आपल्याला काय राजपिंड माणूस भेटणार आहे. प्रत्यक्षात आपणच करायचे. एवढा डीपी फारच सुंदर आहे. मी नेहमी सांगतो की आपण तेवढे काही बरे नसतो जेवढे डीपीवर असतो आणि तेवढे वाईटही नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. तर माझा डीपी असा होता अविनाश, माझा डीपी असा होता ज्या प्रमाणात हा फलक आहे असा फलक होता. महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांची व्याख्या आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्नान. तर मागे महात्मा फुले गळ्यात जय भीम म्हणजे ब्राह्मण असतातच नाही. मी म्हटलं एक लक्षात घेऊ, मी मुळात जात मानत नाही, मी जाण्याच्या भाग पलीकडे गेलेलो आहे. पण तू मला सांग विचारते जात कुठली जात कुठली, तुझी जात तू सांग. कारण तू जात मानतेस, तुला जात ही तुझी ओळख वाटते. मी ब्राह्मण, मी कोकणाचं ब्राह्मण, मी कोकणाचं ब्राह्मण. म्हटलं कोकणाचं तुझा कोकणाचं ब्राह्मण असशील तर तुझ्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकरच असते. एक्सक्यूज मी, डायरेक्टरचे मुलं असं म्हणतात ना, मुली एक्सक्यूज मी असं म्हणतात ना. माझा काय संबंध आहे, त्यांनी काम केलं दलित आणि अमुक धमुक ओबीसी वगैरे, माझा काय संबंध.
आणि न वाचता मतं बनवते. मला एक सांग, तुला महात्मा फुलांविषयी काय माहिती? तुला सावित्रीबाई फुलेंविषयी काय माहिती? तुला बाबासाहेबांविषयी काय माहिती? म्हणजे फार काही माहिती नाही. म्हटलं सुरू कर, तेवढं माहिती तेवढं. म्हणजे पहिलं म्हणजे मी असं ऐकलं की महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. म्हटलं बरोबर, तुला कल्पना. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करताना महात्मा फुल्यांना जागा मिळत नव्हती. जागा दिली कोणी? भिडे नावाच्या मित्राला. ते भिडे कोकणात राहतो. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. म्हणजे अविनाशचा झोपेदार विषय मोठा असं मला वाटायला. दुसरी जागा पुन्हा मिळत नव्हती. जागा दिली कोणी? चिपळूण. मुलींची पहिली शाळा सुरू करायची. मुलींची पहिली शाळा सुरू करायची यासाठी शिकवायला शिक्षिका पाहिजे. पुरुष चालेल का? शिक्षिका पाहिजे. शिकवेल कोण? सावित्रीबाई म्हटलं मी शिकवेन. पण त्या शिकलेल्या नव्हत्या. मग सावित्रीबाईंना शिकवणार कोण? तर महात्मा फुले म्हटले मी शिकवेन, पण मला एवढा वेळ नाही. मला आणखी कोणी मदत केली पाहिजे. माझ्यासोबत माझे सहकारी आहेत, गोवंडे नावाचे. त्या शिकवणाऱ्या 3 शिक्षकांची नाव आहेत. त्यामध्ये एक गोवंडे होते, एक बाळवेकर होते आणि एक परांजपे होते. त्या तिघांची. आणि पुढची गोष्ट म्हणजे महात्मा फुल्यांनी जी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, त्या पहिल्या शाळेतल्या पहिल्या बॅचमध्ये सगळ्याच्या सगळ्या मुली ब्राह्मण होत्या. अरे लोकांना कल्पनाच नाही. म्हणजे ते रमा माधव, रमाबाई पेशवे. तुम्हाला रमाबाई पेशव्यांविषयी आदर आहे, पण त्या रमाबाई पेशव्यांना 20व्या वर्षी सती प्रत्येकाने जिवंत जाळलं गेलं ना. तुम्हाला माहिती नसतं. हे लक्षात घ्या. जेवढं शोषण इतर जातीमधल्या बायकांचं झालं, त्याच्यात दसपट शोषण ब्राह्मण स्त्रियांचं. दसपट. पण आणखी तुला काय माहिती? म्हणजे मला हे माहिती की त्यांनी केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. तेव्हा काय होतं? नवरा मेला, बाई विधवा झाली. विधवेचं जगणं तेव्हा भयंकर अवघड होतं. आज ज्या विधवा सन्मानानं जगताय ते केवळ या सगळ्या लोकांमुळे. ते विधवांची अवस्था काय बिकट होतोय. तर विधवा झाली तुझं डोकं केशव. मी म्हटलं बरोबर आहे. केशव आपण हो म्हणून करू का? महात्मा फुले गेले. बायकांना म्हटले बाहेर केशव आपण करून घेऊन आले. बायका म्हटलं आम्हाला कोण विचारलं? न्हावी करून करून जा. पुरुषांकडे गेले. म्हटले पुन्हा आम्हाला सांगा. महात्मा फुले न्हाव्यांना सांगितलं तुम्ही समजा. न्हावीच नाही मिळाला, कसं काय करते? मी म्हटलं हे बरोबर आहे. तुला हे माहिती आहे केशवपनाचे प्रथा कुठल्या जातीमध्ये? मी काकस्पर्श बघितला असेल. प्रामुख्याने कोकणस्थ ब्राह्मण महिलांमध्ये. कोकणस्थ ब्राह्मण महिलांचं केशवपन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बनवला. अजून तुला काय माहिती? म्हणजे मला हे माहिती आहे की बघा आजही, मी कालच फुलेवाड्यात माझं भाषण होतं. फुलेवाड्यामध्ये आजही प्रसूतीगृह आहे. प्रसूतीगृह काय माहिती? तेव्हा काय होतं? तेव्हा लहानपणी लग्न करायचं. मुलीचं वय वर्ष 8 आणि नवऱ्याचं वय 50. लग्न व्हायचं आणि एक गोष्ट गुडबायला व्हायची. कागदपत्र काय नाही. पण तो गेला एकदा तिचं लैंगिक शोषण करायचं. या मुलीचं, या बालविधवेचं लैंगिक शोषण करायचं. कोणी पण लैंगिक शोषण करायचं. त्यातून त्या बायका गौरव राहिल्या. ते अवैध पद्धतीने गर्भपात समजून घ्या. इतिहास तुम्ही लक्षात घ्या. याचं काही धरण आहे, तुम्ही ऐका. अवैध पद्धतीने गर्भपात करायचे, स्वतः मरायच्या, बाळ जगवायचं, अशा अनेक गोष्टी करायच्या. पुढे जातात त्यांना घरावर ठेवल्या. अशा ज्या कुठल्या महिला असतील तरी इथं यावं, इथं प्रसूत व्हावं. वाटल्यास बाळ इथे ठेवावं आणि तुला हे माहिती आहे? तर तुला हे माहिती नाही जेवढ्या महिला बाळात जाऊन गेल्या सगळ्याच्या सगळ्या धर्मात. आणखी तुला काय म्हणजे असं ऐकलं एका विधवेचं मूल, अशाच एका विधवेचं मूल त्याची विधवेचं मूल दत्तक घेतलं. फक्त विधवेचं मूल दत्तक नाही घेतलं, ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलं. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा होती. ऐका, तिच्यावर शास्त्रानं मला केलं. त्यातून ती इथे आल्या. गौरव होते. सावित्रीबाईंनी प्रसूती केली, बाळ घेतलं तर ते डॉक्टर यशवंत. आता मला सांगा महात्मा फुले आणि बाबासाहेबांबद्दल तुला काय माहिती? मनुस्मृतीचं धरण काय केलं म्हणा? बाबासाहेब जाहीरपणे असं म्हटले, जी मनुस्मृती, जी राज्यघटना तेव्हाची माझ्या महिलांना पत्र देत नाही तो ग्रंथ मिळा. एवढंच नाही, हिंदू कोड दिल्याच्या मुद्द्यावर बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. लक्षात घ्या, बायकांना संपत्तीमध्ये वाटा मिळाला, लग्नामध्ये हक्क मिळाला, घटस्फोटाचा हक्क मिळाला, तो कोणाकडे मिळाला? हिंदू कोड दिला.
राजीनामा दिला. अविनाश बाबासाहेबांना केंद्रीय मंत्री असताना तेव्हा जे आठवले हे मात्र दिसत ते फक्त केंद्रीय मंत्री पदच लक्षात ठेवले. मी तिला सांगितलं आता मला सांग महात्मा फुले कोणाचे, आता मला सांग सावित्रीबाई कोणाचे, आता मला सांग बाबासाहेब कोणाचे. ती मला म्हटली काय. काही दिवसांनी परत ते मला हाय हाय करायला बघतोय. तिच्या डीपीवर महात्मा फुले, सावित्रीबाई आणि बाबासाहेबांचा फोटो आहे. तुम्हा सगळ्यांना मी सांगू इच्छितो एक लक्षात ठेवा, संवाद करणं अत्यंत महत्वाचं आहे. माणसं बदलतात, माणसं बदलू शकतात. आपण काय करतो आपण बोलतच नाही, आपण माणसाशी बोलतच नाही, संवाद करत नाही. पुढे काय करतो आपलेच लोक आपलीच भाषा. ते हाडी बोलणं असं नाही. आज आमच्या घरी उद्या तुमच्या घरी बायका जायचं. लोक बदलले पाहिजे, संवाद केला पाहिजे. संवादाने माणसं बदलू शकतात, त्यावर आपला विश्वास असला पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे हा जो भारत आहे, हा भारत समजावून सांगितलं पाहिजे. जेव्हा परदेशामध्ये जातो ना, तुम्हाला अनेकदा असं वाटतं की परदेशातल्या माणसाला भारताबद्दल जास्त कळतं, आकर्षण जास्त. इस्रायल नावाचा देश तुम्हाला माहिती, इस्रायलमध्ये मी गेलो तर तेल अवीव नावाचं इस्रायलमधलं खूप छान शहर आहे. तेल अवीवमध्ये खूप चांगलं शहर आहे. अगदी ड्रेनेज छान, सगळं बाकीचे पाणी व्यवस्था खूप सुंदर शहर. ते गेल्यानंतर तिथे तिथल्या महापौरांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही सगळे गेलो. संपादक वगैरे सगळे पत्रकार परिषद. त्यांना खूप प्रश्न विचारले. म्हटलं इस्रायलकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे, भरपूर प्रश्न विचारले. सगळं झाल्यानंतर ते मला जरा बाजूला घेतलं. मला म्हटलं मगाशी एवढे प्रश्न विचारले कुठून आले म्हणजे आणि काय विचारले एवढे प्रश्न. मनात पडलं आमच्याकडे पत्रकार परिषद कोणी घेत नाही. तर बरं झाल्यानंतर मी त्याला म्हटलं मी भारतातून आलो. म्हणजे भारतातून कुठून आलो तेव्हा मी मुंबईत होतो. त्या मुंबईतून आलो. तुम्हाला कल्पना आहे त्या तेल अवीव शहर जे तुम्हाला फार मोठं पडतं त्याची लोकसंख्या आहे 4 लाख. संपूर्ण इस्रायल देशाची लोकसंख्या आहे 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो तुम्ही लोक 3 कोटीची मुंबई कशी मॅनेज करता. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं. मग मी गुगलवर गेलो. आता गुगल हा गुरु आहे. काही दिवसांनी गुरु पौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू होईल. मी गुगलवर गेलो आणि गुगलवर गेल्यावर माझ्या लक्षात आलं की लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हा जगातला 10व्या नंबरचा देश. एवढे प्रचंड लोकसंख्या, एवढं वैविध्य, एवढ्या भाषा, एवढं सगळं हा देश ठेवतो कसा याचं कौतुक प्रत्येक देशाला वाटतं. आणि म्हणून मी म्हटलं हा देश काय आहे ते आपल्याला मुळात कळायला पाहिजे आणि नव्या पिढीपर्यंत कळायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे, त्या देशामध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांचं गाजलेलं भाषण आहे. मी जो मगाशी उल्लेख केला त्याच भाषणात बाबासाहेब पुन्हा सांगतात तुम्ही एखादा मुद्दा मांडला आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी ती माझी बुद्धी पाहणार. पण मला न पटणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची काळजी. आणि बाबासाहेब तुकारामांना कोण करतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद आपलाची वाद आपलाची. प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, प्रत्येकाला मांडता आलं पाहिजे, प्रत्येकाला भांडता आलं पाहिजे. हे वैशिष्ट्य हे लक्षात घ्या. सध्याच्या व्यवस्थेला बाकी सगळं चालेल, तुम्ही वेगळा विचार करा. वेगळा विचार केला तुमचा दाभोलकर होईल, वेगळा विचार केला तुमचा गोविंद मानसरे होईल, वेगळा विचार केला तुमची गौरी लंकेश होईल, वेगळा विचार केला तुमचा कलबुर्गी होईल. तुम्ही वेगळा विचार करायचा नाही आणि तुमच्या मुलांनी सुद्धा वेगळा विचार करू नये असा प्रयत्न सुरू आहे. तुम्हाला का सांगतोय आता आधुनिक प्रश्न काय ते लक्षात घेतले पाहिजे. येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्याकडे तुम्ही कल्पना करा शहापूरमध्ये दर वेळेला बातम्या छापायचो शहापूरमध्ये पाण्याची टंचाई. बरोबर, अख्ख्या मुंबईला पाणी कोण पुरवतो? भातसा, वैतरणा, तामसा, बरोबर. तीन धरणं इथे सगळ्या मुंबईला पाणी पुरवतो कोण? शहापूर. आणि शहापूरमध्ये टंचाई पाण्याची कारण मुंबई महत्वाची ना. तुमच्या पाण्यावर बियर तयार केली जाते आणि इथे मात्र लोकांना पाणी मिळत. विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला बोलावं लागेल, आपल्याला सांगावं लागेल गटारीची अवस्था काय झाली.
नद्यांचे नाणे झाले, गटार झाले. गेल्या काही दिवसांमध्ये जो महापूर आला प्रचंड, त्या महापुराचं मुख्य कारण काय होतं? नद्यांचं पात्र संपलं. सगळीकडे हे अवस्था. विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला बोलावं लागणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता नव्या पिढीसाठी तुम्ही हा विचार केला पाहिजे. माझ्या खात्यावर एवढे आहे, पण माझ्या पोरीच्या, माझ्या नातवंडाच्या खात्यावर काय रोज आहे का? तुम्ही दरबार करा. शिक्षण किती महाग झालंय. मध्यंतरी मी एका शाळेत गेलो केजी मध्ये. तुम्हाला विचारा केजीची फी किती आहे? आणि 1.5 लाख. 1.5 लाखात माझं अख्खं शिक्षण झालं. माझा परिचय करून दिला नाही म्हणून सांगतो. BSc IT केलं, BCG केलं, MMCG केलं, MA पॉलिटिकल सायन्स केलं, MPhil केलं. आता PhD माझी होत आली तरी मला 1.5 लाख लागले नाही. तर सगळ्या डिग्र्या खाल्या आहेत तरी मला 1.5 लाख लागलेले नाही. त्यांना 1.5 लाख का लागतात? त्याचं लागण्याचं मुख्य कारण की शिक्षण किती महाग झाले. शिक्षण महाग झाले म्हणून मला असं वाटतं या सगळ्याचा आपल्या मुलांसाठी, आपल्या भवितव्यासाठी मुलांच्या विचार करावा लागणार आहे. त्यासाठी भारताची कल्पना काय हे लक्षात घेतलं पाहिजे. मी मागाशी उल्लेख केला. लोकांना आश्चर्य वाटतं. मध्यंतरी इंडोनेशियाला गेलो होतो. इंडोनेशियाला गेल्यानंतर आम्ही नाही तिथे एक जावेद नावाचा मित्र आहे, तुम्हाला भेटला. इंडोनेशिया मुस्लिम देश आहे, तुम्हाला भेटला. आणि त्याला म्हणून तुझा देश मला फार आवडतो. तो म्हणा माझा मुस्लिम देश आहे, मला तुझा हिंदू देश लागायचा. याला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे? तो म्हटलं हा हे कॅमेरा पण सुंदर बोलत होतं की छान असतं. असताना म्हणून दिसतं पुढे मला बोलताना फार पाहिजे. एकदम छान. मला मी जेव्हा टीव्हीवर काम करायचो ना, टीव्हीवर काम करताना पहिल्यांदा काय झालं, मला असं भाषण करायची सवय. टीव्हीवर जेव्हा आपण जातो तर तुम्हाला वाटतं लाईव्ह सुरू आहे, पण टीव्हीवर कुणीच नसतं. स्टुडिओमध्ये आपण एकटेच असतो आणि पुढे कॅमेरा आणि बोलतो. तुम्हाला टाळ्या वाजवण्या पुढे नाही. आपण ते काय नंतर मला कळलं की आपण कॅमेऱ्याकडे बघून सुद्धा बोलू शकतो. आता मला असं कॅमेरा मागचा माणूस एवढा गोड असेल फक्त आपण नक्कीच बोलू शकतो. ते इंडोनेशियाला गेलो. इंडोनेशियामध्ये जावेद नावाचा एक मित्र मला भेटला. आणि मला इंडोनेशियाविषयी जरा जास्त आकर्षण यासाठी कारण बराक ओबामा हा माझ्या फार आवडीचा माणूस. आणि बराक ओबामांचं बरंच बालपण इंडोनेशियामध्ये गेलं. ते इंडोनेशियात बघितलं तर म्हणत होते तुला हिंदू देश बनायचं. नंतर लगेच पुढचं वाटायचं असं होतं की मी आता लवकरच भारतामध्ये येणार आहे. भारतामध्ये आला त्याला कळेल माझा देश हिंदूंचा आहे, बौद्धांचा आहे, मुस्लिमांचा आहे का कोणाचा आहे, आला त्याला कळेल. तो भारतामध्ये आला, सगळीकडे गेला, दिल्लीत गेला, मुंबईत गेला, पुण्यात पण आला. तो पुण्यात आला तेव्हा नेमक्या मी घरी नव्हतो. पुण्यात आला तेव्हा नेमक्या मी घरी नव्हतो. पाहुणे येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात. नंतर म्हणतात त्याला सांगायचं ना त्या अविनाश समजा पुण्यामध्ये आला आणि सर मी पुण्यात आलेलो आहे तर अविनाश मी नेमकं बाहेर ते काय नाही जेवायचं ठरलं होतं आपलं की मी शहापूर आला की मग जेवण आमच्याकडे जेवण वगैरे असे काही प्रकार नसतो. तर तो आला आणि मग त्याला सगळीकडे फिरून मला पुन्हा व्हॉट्सअपवर मेसेज केला. संजय तुला हिंदू देश म्हणा. तो म्हणला मी ताजमहल मी लाल किल्ला बघतो आणि माझं स्वप्न होतं की हॉटेल ताजमध्ये एक रात्र मुक्काम करा. म्हणून मी हॉटेल ताजमध्ये एक रात्र मुक्काम केला. तुला हिंदू देश मला म्हटलं कोणालाही आवडावा असाच माझा देश आहे. पण तू जे बघितलंस त्यात हिंदू काहीच नाही. लाल किल्ला हिंदू नाही, ताजमहाल हिंदू नाही, हॉटेल ताजचा मालक तोही हिंदू नाही. पण माझा देश सुंदर आहे कारण तो हिंदूंचा आहे पण तो प्रत्येकाचा आहे. हे तुम्हाला नव्या पिढ्यांपर्यंत पोचवावं लागेल की आपल्या देशाची कल्पना काय, आपली आयडिया ऑफ इंडिया काय. बरं माझ्या सांगतो आपली गंमत काय झाली मध्यंतरी असं माझे भाषण होतं अविनाश. आणि भाषण होतं काय आयडिया ऑफ इंडिया, भारताची कल्पना सांग. तर कल्पना सांगताना मी असं म्हटलं, मी जो मगाशी उल्लेख केला ना 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. 1928 पर्यंत महिलांना मताचा अधिकार नव्हता. कुठे? इंग्लंडमध्ये. किंवा इंग्लंडमध्ये महिलांनी आंदोलन केलं. आंदोलन करताना त्यांच्या हातामध्ये पोस्टर होतं. ते पोस्टर कोणाचं होतं? अहिल्यादेवी होळकरांचं. आणि त्या बायकांनी पुढे असं म्हटलं की अहिल्यादेवी होळकरांना जर तेव्हा 200-300 वर्षांपूर्वी त्या राज्य कारभार करत होत्या तर आम्हाला मताचा अधिकार काय. मी पुढे असं म्हटलं की बाहुबली सिनेमा मी बघितलाय का? बाहुबली काय बोलतो फक्त तो सगळं बघायचं मालिका बघत होणार मालिका बनवलं. तर बाहुबली सिनेमा म्हणजे बाहुबलीच्या निर्मात्याने जर अहिल्यादेवी
साहित्य वाचलं असतं तर त्यांनी अहिल्यादेवी होळकरांवर सिनेमा केला असता, बाहुबलीवर सिनेमा केला नसता. कारण बाहुबलीची देवसेना नवरा मेल्यावर मुलगा मोठा व्हावा म्हणून 25 वर्ष वाट बघत असते. आमची देवसेना मात्र अहिल्यादेवी मुलगा मेला, नवरा मेला, सासरा मेला, कोणाची वाट न बघता स्वतः घोड्यावर मान ठोकते आणि 30 वर्ष राज्य करतात. याला म्हणलं अहिल्यादेवी होळकर. तर माझं भाषण झाल्यानंतर लोकांनी टाळ्याचा कडकडाट केला, सगळं झालं. मी बाहेर गेलो तर एक माणूस फारच प्रेमात पडलेला होता. मिठी मागली मिठी कोणी भीती वाटते. मिठी मारल्यानंतर बघतो माझा खांदा ओला झाला. मला रडतोच करतो, एवढं काय साहेब अहिल्यादेवी होळकरांवर म्हटलं हा भारी वाटतं. कधी घरभर सांगत मी धनगराशी का वाटत नाही. आपला माणूस असल्याशिवाय एवढ्या पोट रीतीने बोलत नाही. ही सवय लागली आपल्याला. म्हणून असं म्हणतं की जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे आपल्याला भारताची गाथा ही नव्या पिढ्यांपर्यंत पोचवावी लागणार आहे, समजावून सांगावी लागणार आहे. आणि प्रत्येकाला बोलता येतं, प्रत्येकाला मांडता येतं, प्रत्येकाला भांडता येतं हे सांगावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक तुम्हाला सांगतो, समारोप करताना अरे गम्मत सांगतो, ही माझ्याकडे तेवढं छान ऐकताय, जेवढा की नाही म्हणजे गोड आहार मी लोक चहामध्ये छानच आहे, फार छान. म्हणजे मला अविनाश चांगलं वाटतं, कोणी ठरलेलं अविनाश 2 महिने काम करतोय. आता सगळ्यात टेन्शन असं हे येतात की नाही. बरोबर. पण मी एक सांगतो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या मुलांसाठी, आपल्या नातवंडांसाठी एक चांगला देश हवायचा. तो देश कसा असला पाहिजे, जात धर्माच्या पलीकडे असा देश असला. क्रमांक 2 तुमच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. आणि क्रमांक 3 म्हणजे विकासाच्या अनुषंगाने सार्वजनिक संस्था मोफत असल्या पाहिजे, स्वस्त असल्या पाहिजे. यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. आणि त्यासाठी जातीपातीच्या पलीकडचा, धर्माच्या पलीकडचा हा जो देश आहे, हा देश समजावून सांगावा लागेल. हा भारत काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे, ही नव्या पिढीपर्यंत नीटपणे समजावून सांगावी लागणार आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे तुम्ही फार छान माणसं, पण मी खरं सांगतोय म्हणजे प्रत्येक ठिकाणी बोलत नाही. मी युट्यूबवर माझी भाषण बघा, मी 13 भाषण केली, एवढे सुंदर शब्द मला कुठेच मिळाले. महिला पुढे असताना मला फार छान त्या हसतात नव्हतं, त्यांना हसताच येत नाही. त्याचा फार मोठा प्रॉब्लेम. तुम्हाला सुद्धा आमचं कार्यकर्ते लागतं नावाचं हसतच नाही. तर किती वेळा सांगितलं हसायला शिक. पुरुषांना हसताच येत नाही, माहिती गोड हसतं. 2 बाकी एकमेकांना भेटतात ना, तसं ऐक ना, डोळ्यात डोळे घालून आणि मग आम्हाला हसलं घेतलं. किती छान हसत, किती चांगला पुरुष. काय झालं आज बघ एकमेकांकडे बघून बोल. ह्याच्या डोक्यात आपण म्हणतो कधी कुठला नवरा येऊन सांगतो का काय मला दुःख झालं म्हणून बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून रडलो. रडता येत नाही. आणि म्हणून मी असं म्हणतो तुम्हाला की मला सगळ्यात छान वाटतं की किती छान फुल अशा हसतात ना मला बसून. बापरे हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय सांगतं, याच भाषेमध्ये तुमच्या मुलामुलींनाही सांगता आलं पाहिजे. आपण त्या मुलामुलींना अवघड भाषेमध्ये सांगतो, त्यांना पटत नाही, त्यांना कळत नाही. त्यांना सांगितलं पाहिजे की हा भारत आहे, हा भारत उसरवला तुझं नुकसान होतं. हा भारत संपला, आपल्या लक्षात ठेवता जातीय धार्मिक दंगी पेटल्या कोणा काय भारताचं. आणि म्हणून हे पीठ घट्ट ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या करता केलं पाहिजे आणि प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार काय ते मला गमत सांगतो. भारत चीन सीमा रेषेवर कुत्र्यांची कळवण सुरू पुन्हा ती अडचण कळवण अशा पण आहे. कुत्र्यांचं भांडण त्याला काय म्हणतात तुमच्याकडे, आणि कुत्रे एकमेकांशी भांडतात ते भांडण खादर म्हणतात. बरोबर. आता आमच्याकडे कळवण म्हणतात, कुत्र्याची खादर सुरू होती बरं का. खादर बरोबर ना, खादर सुरू. आणि एक चीन मध्ये कुत्रा आला, तो चीनचा कुत्रा दक्षिण आपला कुत्रा चीनच्या कुत्र्याला सुरू केलं. आमच्या चीनमध्ये मोठमोठे हॉटेल, मोठमोठे हॉस्पिटल, मोठमोठे दवाखाने, मोठमोठे रस्ते, मोठमोठे महामार्ग. भारताचा कुत्रा विचारा, तर भारताच्या कुत्र्याची गमत काय, तो शक्यतो बाहेर काही मारामारी करते, घरात आल्यावर
बरोबर की नाही? तर म्हटलं जाऊ द्या, पण ते फारच सुरू करायचं. शेवटी आता भारताच्या मित्रांनी ठरवलं आता बोललंच नाही. तो बोलला तर तोंडात तंबाखू. तो बोलला म्हणता काही जमेना. पण त्याला कसं आहे की एवढ्या छोट्या कामासाठी तंबाखू थुंकणे काय त्याला बरं वाटलं नाही. एवढे प्रयासपूर्वक पडलेले असते चुना काय कॉम्बिनेशन. शेवटी चीनच्या मित्रांना फारच सुरू केलं होतं तंबाखू थुंकलीच म्हणून आता बोललंच पाहिजे. पुढे चीनमध्ये रस्ते आहेत, चीनमध्ये अमुक आहे ढमुक आहे एवढं सगळं आहे. मला भारतात आला कशा? तो म्हटलं काय आहे चीनमध्ये सगळं पण चीनमध्ये घुमता येते. घुमताना भारतामध्ये घुमण्याचा अधिकार आहे ना. तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला मांडता आलं पाहिजे. कशात काय आता निवडणूक आहे, कोणी महापौर होईल, नगराध्यक्ष होईल, आमदार होईल, खासदार होईल, ते कशात काय ते आपले सालकडी घरी आहे. आपण मानलं आपण मानलं आपल्या असणाऱ्या ताईंना स्वतःला भरपूर काम आहेत ना. त्यामुळे ते आमदार घेतलंच नाही. तू बघलं ते काय असेल म्हणून त्यांनी जर नेमलंय 5%. महाराज आपण आहोत हे कधी विसरता का? म्हणजे संविधान म्हणजे आपण सत्ताधीश आहोत याचा पुरावा आहे. लक्षात घ्या, जेव्हा सत्ता येते तेव्हा जबाबदारी सुद्धा येते. जबाबदारी आपण लक्षात घेतली पाहिजे. मला पूर्णपणे खात्री आहे कोणी काही म्हणतो तरी भारताचं भवितव्य फार उज्ज्वल आहे. तर बाबासाहेब असं म्हटलं होते 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण एका आंतरविरोधपूर्ण अशा युगामध्ये प्रवेश करणार. या कालखंडामध्ये राजकीय समता असेल, प्रत्येकाला एक मत असेल, त्या मताला एकच मूल्य असेल, पण त्यासोबत आर्थिक समता नसेल, सामाजिक समता नसेल तर हा डोळ्याला कोसळेल. आणि पुढे बाबासाहेब असं म्हटले होते तरी हा डोळ्याला कोसळणार नाही कारण माझा भरोसा सर्वसामान्य माणसावर. बाबासाहेब म्हणते माझा भरोसा सर्वसामान्य माणसांवर आहे. एक वेळ उद्योजक पेटले जाते, नेते भूमिका बदलते. आपण बघतोच नेते पक्ष बदलते, सगळं होईल, पण तरी माझा भरोसा आहे सर्वसामान्य माणसावर. तुम्हाला माहिती नसेल फक्त एक उदाहरण देतो. जेव्हा लोक हातामध्ये लोकशाही घेतात आणि निवडणूक घेतात तेव्हा काय होतो याचा ताजा पुरावा आपण बघितला. न्यूयॉर्कमध्ये जोरान ममतानी नावाचा माणूस महापौर असतो. पण डोनाल्ड ट्रम्प माहिती डोनाल्ड ट्रम्प आपले जे गृहस्थ आहेत असे 100 एकत्र केले म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. बरोबर आहे. डोनाल्ड ट्रम्प हा जगाचा प्रमुख. डोनाल्ड ट्रम्प हा जगाचा प्रमुख. तो राहतो न्यूयॉर्कमध्ये. त्याच्या शेजारी राहतो जोरान ममतानी. पण जोरान ममतानी मुस्लिम, खिशात पैसे नाही, काही नाही. ट्रम्पकडे वाटेल तेवढे पैसे. ट्रम्पच्या विरोधामध्ये जोरान ममतानी न्यूयॉर्कमध्ये उभा राहिला महानगरपालिका निवडणुकीमध्ये महापौर होण्यासाठी. ट्रम्पने जाहीर भाषण केलं जर याला महापौर केलं तर न्यूयॉर्कला एक पैसा देणार नाही. पैसे हवे तेवढे उधळले, हवे तेवढे पैसे उधळले. लोक म्हणाले तुम्ही आम्हाला पैसे देताय काय? लोकांनी पैसे घेतले आणि ते पैसे मंदारीला दिले. काही बघा ते पैसे मंदारीला दिले आणि मंदारी सांगितलं की तू निवडणूक कर. मुस्लिम माणूस, गरीब घरातला, मोठा भारतीय. त्याची आई ही मीरा नायर. मीरा नायर हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, मूळची भारतीय, मोठा भारतीय माणूस, मुस्लिम, साध्या घरातला, साध्या कुटुंबातला पोरगा, 32-33 वर्षांचा तरुण पोरगा, नुकतंच लग्न झालंय असा तरुण पोरगा. त्याला सांगितलं होतं दम दिला होता बघ तू. लोकांना सांगितलं होतं लोक पटले नथिंग डुईंग आम्ही करणार. सगळ्यांच्या विरोधामध्ये जोरान ममतानी महापौर झाला. ही ताकद आहे लोकशाहीची. हे कुठेही घडू शकतं, हे नीट पण घडू शकतं. मग त्यासाठी आपल्याला कळायला पाहिजे संविधान काय आहे, आपली ताकद काय आहे, आपली क्षमता काय आहे. आणि घडेल अशी मला पूर्ण खात्री आज पटलेली आहे. याचं कारण शहापूरमधले हे सगळे छान सुबुद्ध लोकांना सुबुद्ध श्रोते मानण्याची प्रथा आहे. पण तुम्ही खरे सुबुद्ध श्रोते कारण तुम्हाला बुद्ध कळले नाही. अशा माणसांवर मला माझे पूर्ण भिस्त आहे. हे काय लक्षात ठेवा, आपली भूमिका अजिबात सोडू नका. मध्यंतरी मी जर्मनीत गेलो होतो. समोर प्रथमचा किस्सा सांगतोच की जर्मनीत गेलो होतो. मी पण बऱ्याच देशांना जातो. तुम्ही काही स्पर्धेत होऊ शकतो का? हरकत नाही ना. तर मी जर्मनीत गेलो होतो आणि जर्मनीत एका मित्राच्या घरी गेलो. तर त्याच्या घरी गेलो भिंतीवर सगळे असे बरेच फोटो होते, चेहरे सगळे. जर्मनीतल्या माणसांना
खूप आकर्षक आहे. आपल्या पूर्वजांविषयी, आपल्या मुलांविषयी, आपल्या रूट्सविषयी, की आपले खापर पणजोबा काय करत होते. बाबासाहेब जेव्हा शहापूरला आले तेव्हा माझे खापर पणजोबा कुठे होते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा माझे पूर्वज कुठे होते. माझे खापर पणजोबा कुठे जन्मले. आपल्याकडे खापर भटलाचा जन्म माहिती असतो, त्याच्यापेक्षा आजोबांचा खापर पणजोबांचा, मग डायरेक्ट प्रभू रामचंद्रांचा, याच्यामध्ये कोणाचं माहिती नसतं. तर ते सगळ्यांचं बोलतो. तर हा कोण तो कोण विचारला. एक फ्रेम रिकामी होती. त्याला म्हटलं ही फ्रेम का रिकामी. त्याचं नाव घेऊ नकोस म्हणजे तो हिटलर सोबत होता. उद्या तुम्ही घर बांधा, बंगला बांधा, पण तुम्ही आज हिटलर सोबत असाल तर उद्या तुमच्याच घरात तुमचा फोटो दिसतो. आणि म्हणून आज आपण कोणासोबत राहायचं हे ठरवण्याची वेळ आहे. त्यांना खात्री तुम्ही निश्चितपणे ठरवा. प्रत्येक आठवड्यात समोर करताना मी सुरेश भटांची गझल माझी आवडती वापरतो. हे असे आहे तरी पण ना खाते, हे असे आहे तरी पण, हे असे असणार आहे. दिवस आमचा येत आहे तो घरी कसं. हे खरं की आज त्यांनी घेतलेले सारेचं फेके आणि बोके सुरू. हे खरं की आज त्यांनी घेतलेले सारेचं फेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. कवी कोण म्हणतो, बांधतीचे रोज भिंती सांगलं की ते धर्म जाते, पण उद्याचा सूर्य काय त्यामुळे कसं नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली. यापुढे पाचाला देखील एकही घेणार नाही. शेवटी कोणी म्हणतो, आजच आमचे पराभव बचली तो आपले इतिहास, विजय तो कसला आपला जखम होता. हे असे आगे गेले, हे असे असणार नाही. दिवस आमचा तो घरी बसला. मला पूर्णपणे आयडिया तुमच्या काळात मी म्हटलं मगाशी माझं पुस्तक होता मी आणलंय. तुमच्या घरामध्ये पुस्तक जाऊ द्या. तरुण मुलामुलींना ते पुस्तक कळू द्या. भारताची कल्पना काय आहे पुस्तक जाणीवपूर्वक घ्या. आणि तुमच्या मुलामुलींना पण सांगा की बाबा रे काळजी करू नको, फक्त भारत काय आहे हे समजून घे. भारत माता की जय हे म्हणायला सांगताय. अरे पण भारत माता की जय म्हटल्या जेव्हा गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा जे झोपेच्या गोळ्या कोण झोपत होतो ते सांगतात भारत माता की जय. वंदे मातरम 150 वर्ष पूर्ण, तिथं काय संबंध वंदे मातरमचा. त्यांना महापुरुषांचं अपहरण करायची सवय. सरदार वल्लभभाई पटेल आमचे, कसं पटेल. आंबेडकर आमचे. अरे बाबासाहेब जेव्हा राज्यघटनेचे निर्माण करत होते तेव्हा याच लोकांनी सांगितलं तुमची जात कुठली, तुम्हाला हा अधिकार नाही. जाहीरपणे सांगितलं, जाहीरपणे लिहिलं असं की या देशाचा घटनाकार एकच आहे महर्षी म्हणून, आणि राज्यघटना एकच आहे मनुस्मृती. कुठल्याही बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटनेच्या निर्मितीचा अधिकार नाही असं बोललं जात होतं. ते बाबासाहेब आमचे. आता ह्या चोऱ्या खूप झाल्या, आपल्याला कळायला पाहिजे. त्या चोऱ्या ह्या चोरांची टोळी आलेली. माझे पुस्तक आहे पाप पडणारी टोळी आलेली. ही टोळी आता कळाली पाहिजे आणि म्हणून आपण पुढे गेलं पाहिजे. सुबुद्ध पद्धतीनं भेटलं पाहिजे, सजग झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं नव्या पिढीचे सन्मान केला पाहिजे. मग खात्री आहे हे असे आहे पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार. जय भीम. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.